नमस्कार, आदाब, व्हेरी गुड आफ्टरनून. मी सर्वप्रथम आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो की आज माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की मी आज फेसबुक लाईव्ह का करत आहे आणि पत्रकार परिषद याच्या बाबतीत का घेत नाही. मी काल एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये शिवसेनेचे मोठे नेते, माझे पालकमंत्री होते आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री होते आणि त्यांच्या बाबतीत मी काही पुरावे सादर केले आणि हे सांगण्याचा प्रयत्न होता माझा की कशा प्रकारे या उद्योग मंत्र्यांनी, त्यांच्या मुलांनी आणि काही MIDCच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संगनमताने कशा प्रकारे त्यांनी इंडस्ट्रीची जागा जे आहे, इंडस्ट्रीची जमीन जे आहे ते मोठे मोठे उद्योगपती घेतात आणि त्याच्यानंतर ते एक इंडस्ट्री डिक्लेअर करून ते मग त्याच्या कन्व्हर्जनसाठी हे मंत्र्यांकडे येतं आणि मंत्री काही लेनदेन करून ते त्याचा स्टेटस चेंज करतात, कमर्शियलसाठी वापरायला परवानगी देतात, रेसिडेन्शियलसाठी परवानगी देतात. म्हणून या एशियाज फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी जे औरंगाबाद होता एका काळात, इथे इंडस्ट्री तर काही आणली नाही सुभाष देसाई साहेबांनी आणि जे इंडस्ट्रीची जागा होती तेही विकून टाकली. आणि जेव्हा मी एक पत्रकार परिषद घेत होतं तर काही पत्रकारांचा मला असा हे आलं की त्यांच्या पोटात खूप दुखत होतं आणि ज्या प्रकारे ते प्रश्न विचारत होते असं वाटत होते. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, पण आहे काही ठराविक पत्रकार आहे, आपल्यालाही कळेल की ते कोणते पत्रकार आहे. म्हणजे असं झालं की मी पुरावे सहित बोलत होतो आणि त्यांना हे की आज कशाला, उद्या का नाही हे केलं, परवा का नाही तुम्ही बोललो, हे कधीचं झालेलं आहे, कितीचं झालेलं आहे. अरे मी म्हटलं तुम्ही जाणार का, कोर्टात जाणार का, तुम्ही FIR रजिस्टर करणार. मी म्हटलं नाही, मी काही नाही करणार. आपणही पत्रकार आहे, आपलीही काही जबाबदारी आहे, आपणही स्वतः काही करायला पाहिजे. मी तसं काही नाही. म्हणजे एका प्रकारे असं वाटत होते मला की चोर शिवाय ते म्हणतं ना, एक म्हण आहे मराठीतली, खूप चांगली म्हण आहे, तर त्या प्रकारचे त्यांची वागणूक होती. म्हणून मी निर्णय घेतला की बाबा मी जे आहे ना, चोर सोडून संन्यासाला फाशी, अशा प्रकारचे जेव्हा ते प्रश्न विचारत होते की चोर सोडून चोरी करणारा कोण आहे, त्यांनी हे प्रश्न कधी नाही विचारले. जेव्हा मी महानगरपालिकेच्या महापौरांनी जे ऐनवेळीचे ठरावामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, त्याचा मी पत्रकार परिषद घेतली. कोणाच्याही पोटात दुखत नाही होतं त्यावेळी की आज तुम्ही कशाला, 2.5 वर्ष झालेला आहे, 2.5 वर्षामध्ये मी खूप काही पुरावे जमा केलं होतं आणि यांच्या बाबतीत ही 1 वर्षापासून मी त्यांच्या मागे लागलेलो होतो की मला हे सगळं पुरावे पाहिजे, पण काही मिळाले नाही. त्याच्यानंतर आदरणीय सुभाष देसाई साहेब, मी त्यांच्या वयाचा खूप आदर करतो, पण त्यांच्या मंत्रीपदाचा आदर या कारणाने करत नाही की जे मंत्री आपल्या स्वतःच्या आमदारांकडून आणि आमच्याकडून 10% दिलं तर आम्ही DPDCचा फंड देणार, अशा प्रकारचे लोक असतील तर नक्की त्यांनी सांगितलेलं आहे की इम्तियाज जलीलनं माफी नाही मागितलं तर मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. सुभाष देसाई साहेब, मी आपलं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. कृपा करून लवकरात लवकर तुम्ही ते दावा कोर्टात सादर करा. मी आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवेल की तुम्ही कशा नियमांचा उल्लंघन करून कोट्यवधी रुपये तुमच्यासाठी आणि तुमच्या पक्षासाठी तुम्ही कशा जमा केलेले आहे. या देशामध्ये अदालत आहे, सरकार येणार, सरकार जाणार. पण आज ज्या मुद्द्यासाठी मित्रांनो मी आज इथे आलेलो आहो, मी खासदार झाल्यानंतर 2019ला त्यापासून खूप सारे कामगार जे आहे, जे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करत आहे. आता गव्हर्नमेंट कुणालाही परमनंट जॉब देत नाही, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना अपॉइंट करत आहे आणि ते डायरेक्टली अपॉइंट करत नाही. ते टेंडर काढतं आणि त्याच्या टेंडरच्या नंतर एका ठेकेदाराला ते नियुक्त करतं आणि ते ठेकेदार ते कामगाराला नियुक्ती देतं आणि सगळं पगाराची आणि सगळी बाकीची जबाबदारी असते ते ठेकेदाराची असते. तर अनेक कामगार माझ्याकडे यायचं, खूप सारे कामगार यायचं
आणि मला आश्चर्य वाटले की 10-10 वर्षापासून काम करणारे कामगार 8 वर्ष झालेले आहे, कुणाला 7 वर्ष झालेले आहे आणि पगार किती तर 8,000 रुपये, 8,500 रुपये, 9,000 रुपये. तर मला वाटलं हे कसं शक्य आहे की या देशामध्ये कानून आहे की मिनिमम वेजेस ऍक्ट आहे, किमान वेतन आपल्याला द्यायलाच लागतं. ते ईजीएसच्या कामगार असू द्या, रोजगार हमीचा किंवा कोणत्याही कामगाराला मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणेही हे द्यावं लागतं. तर असं का झालेलं आहे की हे कामगारांना 8,000, 9,000, 10,000 रुपये मिळत आहे. तर मी त्याच्या बाबतीत सखोल चौकशीमध्ये गेलं, त्याची स्वतः मी चौकशी केली की हे काय कारभार आहे. आणि मला हे समजलं की अनेक जे ठेकेदार गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स नेमतं किंवा त्यांची नियुक्ती करतं, तर ते ठेकेदार सोबत त्या डिपार्टमेंटचे काही अधिकारी पार्टनरशिप करतं किंवा त्या शहराचा कोणी आमदार असू द्या किंवा मोठे नेते असू द्या, ते त्यांच्याशी पार्टनरशिप करतो. आणि मग कामगारांचा काय हाल होतो, तर हेच हाल होतो. आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जेव्हा हे कामगार ठेकेदारांकडे जातं की बाबा माझी पगार 3 महिन्यापासून तुम्ही टाकली नाही, 4 महिन्यापासून तुम्ही टाकली नाही, तर त्यांना उत्तर काय देण्यात येतं की उद्यापासून तुला नोकरीतून काढण्यात येत आहे, तू उद्यापासून कामाला येऊ नका. अनेक असे उदाहरण आहे. बिचारे गोरगरीब जे काम करणारे, कष्ट करणारे जे कामगार आहे, त्यांना आपलं जॉब सेव्ह करायचं असतं, तर ते कुणाच्याकडे तक्रार करत नाही. आणि करणार कुठे? आता उदाहरण समजा की MSEDCL चे काही अधिकारी ठेकेदारांसोबत पार्टनरशिप केलेली असेल किंवा PWD चे काही अधिकारी ठेकेदारांसोबत पार्टनरशिप केलेली असेल किंवा घाटीचे काही कर्मचारी जे आहे ते त्यांच्या ठेकेदारांनी सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना पॅकेट पुरवण्याचं काम करत असेल, तर हे गरीब कामगार कुणाच्याकडे तक्रार देणार आहे? मग मी सर्वात मोठा जे डिपार्टमेंट आहे जिथे सगळ्यात जास्त हे आहे आपले कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स जे आहे, ते औरंगाबाद महानगरपालिका आहे. आणि अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी माझ्याकडे यायचे आणि ते मला तक्रार द्यायची की साहेब आमची पगार 3 महिन्यापासून झालेली नाही आहे. दिवाळी असू द्या किंवा ईदचा असू द्या किंवा कोणत्याही तेव्हार असू द्या, ते पगार आतापर्यंत आमच्याकडे आलेली नाही. आम्ही जेव्हा मागायला जातो तर ते म्हणतो की आम्ही जेव्हा टाकेल जे कॉन्ट्रॅक्टर आहे. तर मी महानगरपालिकेचा हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच्या सविस्तर मध्ये गेलेला आहे. 24 वर्ष मी पत्रकार होतो, तर इन्व्हेस्टिगेशन कशा करता येतं हे सगळं मला माहीत आहे. मी सर्वप्रथम महानगरपालिकाचे जे आयुक्त आहे त्यांना भेटलं आणि फक्त हे जे चौधरी साहेब आहे त्यांना नाही भेटलो, त्यांच्या अगोदरचे जे आपले अस्तिक पांडे साहेब आहे त्यांना भेटलं. मग PF कमिशनर जे आहे त्यांची भेट घेतली, जे आता सध्याचे आहे, खूप चांगला माणूस आहे, त्यांना भेटलं. त्यांच्या अगोदर जे होते त्यांना भेटलं. आणि लेबर कमिशनर ऑफिस कशामुळे स्थापित झालेलं आहे, का त्याला लेबर ऑफिस आपण म्हणतो, की कामगारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी एका डिपार्टमेंट सरकारने सुरू केलेलं आहे, ते लेबर डिपार्टमेंट आहे. तर त्यांच्या लेबर डिपार्टमेंटचे अधिकाऱ्यांसोबत मी चर्चा केली आणि मला एक गोष्ट समजली की महानगरपालिकेमध्ये हे खूप मोठा रॅकेट सुरू आहे. आणि ते रॅकेट कशा प्रकारे सुरू आहे, तर महानगरपालिकेचे आतापर्यंत जे माझ्या हातात जे पुरावे आहे किंवा जे माहिती माझ्याकडे आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेचे 3 मोठे अधिकारी जे आहे ते ठेकेदारांचे पार्टनर झालेले आहे. आणि औरंगाबाद शहराचे दुर्दैवाने हे मला सांगावं लागत आहे की औरंगाबाद शहराचे 2 आमदारही यांनाही रेग्युलर त्यांच्याकडून काही देण्यात येत आहे. एक मंत्री पण आहे की ज्यांना ते हे कॉन्ट्रॅक्टर्स, कारण काय आहे की दर महिन्याला हे खूप मोठा कारभार आहे. आता समजा महानगरपालिकेचे जे कर्मचाऱ्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट लेबरर्सचा बिल निघतो ते कमीत कमी 3.5 कोटी रुपयेचा महिन्याला बिल निघतो.
आणि आता माझ्याकडे सगळं पुरावे आहे आणि मी पुरावे सहित कमिशनर साहेबांना भेटलं, मी अनेक निवेदनं दिले. म्हणजे आश्चर्य याचं वाटतं की मी म्युन्सिपल कमिशनरांना 4 पत्र पाठवले होते की याच्या बाबतीत सविस्तर माहिती, आणि तेही का लपवण्यात आलं होतं मला कळत नाही. कोणी लपवले ते पत्र माझे म्युन्सिपल कमिशनर पर्यंत गेले होते का नाही गेले होते, किंवा खालचे जे अधिकारी जे जे पार्टनर आहे या कॉन्ट्रॅक्टर्स सोबत, तर त्यांनी ते लपवले होते मला माहित नाही आहे. पण माझ्याकडे सगळे पुरावे आहे. आता उदाहरण सांगायचं असेल तर 2017 मध्ये हे महानगरपालिकेचा एक टेंडर निघाला होता की आम्हाला इतकं 1000 लोक आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचे आहे. मग टेंडर प्रोसेस झालेला आहे, कुणाला द्यायचे कुणाला नाही द्यायचे हे महानगरपालिकाचा इख्तियार आहे. आणि आजही जेव्हा मी बोलत आहे मी स्पष्टपणे सांगतो की टेंडर कुणाला द्यायचं आहे हे तुमचा अधिकार आहे, पण त्या नियमानुसार ते ठेकेदार काम करत आहे की नाही आहे, किंवा कामगारांचं शोषण होत असेल तर इम्तियाज जलील हे कामगारांच्या सोबत उभे राहणार आहे. मी कुणालाही घाबरत नाही. तर 2017 मध्ये जे टेंडर झाला होता, एका महाराणा एजन्सी नावाची एजन्सी होती, जे योगायोगाने आता आपल्याला हे की ज्याचे मालक जे आहे ते आता एकनाथ शिंदे साहेबांची जे शिवसेना आहे त्यांचे अध्यक्ष झालेले आहे. हे योगायोग असू शकते, कोणीही कोणत्याही राजनैतिक पक्षामध्ये जाऊ शकतं. तर त्यांच्यासाठी मला जे सांगण्यात आलेलं आहे कशा प्रकारचा दबाव येत होता आणि कशा प्रकारे त्यांचं सगळं हे कामकाज, कशी पार्टनरशिप त्यांनी क्रिएट केली होती अधिकाऱ्यांची. आणि अधिकाऱ्यांचं नावही मी घेऊ शकत, पण मी आपल्याला नंतर सांगेल की मी कुठे त्यांचं नाव डिस्क्लोज करणार आहे. आता जेव्हा हे कामगार मला यायचे आणि ते सांगायचं मला की साहेब आम्हाला इतकी पगार मिळतं, तर मी त्यांना विचारायचं की साहेब ठीक आहे तुम्हाला इतकी पगार मिळत असेल, पण महानगरपालिका त्या ठेकेदाराला किती पैसे देतो तुमच्या हे कामाचं. तर त्यांनी सांगायचे की मला महानगरपालिका 16,000 रुपये त्या ठेकेदाराला देते. मग तुमच्या हातात किती येतं, तर बोलते 8,000 रुपये, 8,500, 9,000 रुपये. म्हणजे मला विश्वास नाही बसायचं की ठेकेदार इतकं पैसे स्वतःकडे का ठेवत आहे आणि जे कामगार काम करत आहे त्यांना का नाही देत आहे. तर हे प्रश्न माझ्या मनात यायचं. तर मी सविस्तर सगळं जानकारी हासिल केली. आपल्याला उदाहरण देतो काहीतरी. महानगरपालिकामध्ये नाही का कमीत कमी जेई जे आहे, ज्युनियर इंजिनियर्स, कनिष्ठ अभियंता ज्यांना म्हणतो आपण, महानगरपालिका जेव्हा हे कॉन्ट्रॅक्टर सोबत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तर त्यांची पे निश्चित करण्यात आली होती आणि त्याप्रमाणे त्यांना पे किती होतं की 32,519 रुपये त्यांचं पे तयार करण्यात आलं होतं. आता 32,519 हे त्यांचा टोटल पे होतं आणि त्याच्यातून या ठेकेदाराला जबाबदारी होती की त्यांचा प्रॉव्हिडंट फंड, त्यांचा ESIC, त्यांचा लेबर सेस आणि दुसरे जे काही एक्सपेन्सेस असते जे टेंडरमध्ये कंपल्सरी असतं. म्हणजे PF भरणं हे कंपल्सरी आहे, नाही तर पोलीस केस होऊ शकतं ऑर्गनायझेशनवर. तर मी त्यांना सांगायचं की बाबा तुमचं PF ते कापत असेल, तर ते म्हणायचे की नाही माझं आमचं PF ही ते कापत नाही, PFचा अकाउंट ही उघडलेला नाही आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट मिळून 4-4 वर्ष झालेलं होतं. मग मी त्यांना विचारायचं किती पैसे तुमच्या हातात येतं, तर 32,000 पैकी ते जेईला फक्त 17,709 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये यायचं. 17,000 म्हणजे 13-14,000 रुपये, 15,000 रुपये ते कोणत्या कारणाने कशामुळे कापत आहे. त्यांचं सर्व्हिस चार्ज 2%, 3%, 4% जे काही असेल, जे महानगरपालिकाने ठरवलेलं असेल ते त्यांनी कापून ते सगळं ज्याचा अधिकार आहे, जे कामगार मेहनत करत आहे त्याच्या अकाउंटमध्ये टाकण्याचं त्याचं हे आहे. म्हणजे पिऊनची जे सॅलरी निश्चित करण्यात आली होती, आणि 70 पिऊन्स आहे ते असे कॉन्ट्रॅक्टवर, त्यांची सॅलरी निश्चित करण्यात आली होती 14,770 रुपये, 14,769 टू बी प्रिसाइज. आणि कामगाराला किती मिळत होते त्यांच्या अकाउंटमध्ये 14,000 ठराविक त्यांची वेतन, आणि त्यांना मिळत आहे आता ही 8,070 रुपये. 14,000 ची कमीत कमी 15,000, 14,800च्या जवळ आहे. म्हणजे 15,000 आणि
कामगाराला पिऊनला मिळत आहे फक्त 8,070 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये. आता ड्रायव्हर्स आहे, कमीत कमी 90 ड्रायव्हर्स आहे, त्यांची पगार जे ठरलेली होती 17,199 रुपये, म्हणजे 17,200 रुपये समजा. आणि त्या ड्रायव्हरला किती पैसे मिळायचे, आताही मिळत आहे ते 9,122 रुपये. 9,122 रुपये. मग मी पीएफ कमिशनरकडे गेलो आणि पीएफ कमिशनरला विचारलं की साहेब मला हे सांगा की आता 1,1200 कामगार आहे महानगरपालिकेमध्ये आणि नियमाप्रमाणे त्यांचा पीएफ भरण्याची जबाबदारी हे महानगरपालिकेची आहे. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यांनी ज्या प्रकारे ज्या शब्दाचा वापर केलेला आहे पीएफ कमिशनरनी, आणि त्यांनी मला लिहित दिलेले आहे की महानगरपालिका जे आहे हे क्रोनिक डिफॉल्टर आहे. क्रोनिक म्हणजे ते काहीही ऐकायला तयार नाही आहे, ते डिफॉल्टर नंबर 1 आहे. आणि मला अभिमान वाटलं जेव्हा त्यांनी कमिशनरांनी लिहित मला दिलं की आम्हाला अभिमान वाटलं की एका लोकप्रतिनिधी हे गोरगरिबांसाठी आमच्याकडे आलं आणि प्रश्न विचारत आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढत आहे. हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी आज खासदार झाला तर हेच गोरगरीब लोकांनी मला निवडून दिलेले आहे, यांच्यामुळे हे झालेलं आहे. तर मग मी पीएफ कमिशनरला विचारलं की आता हे भरत नाही तर काय, कोणाची जबाबदारी आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की महानगरपालिकाने खूप चांगलं एक असं टेंडरमध्ये एक डॉक्युमेंट तयार केलं होतं की ठेकेदार तुम्हीच भरायचं आणि तुम्हाला सगळे पैसे देणार तुम्हीच भरायचं. मी म्हटलं की नाही भरत आहे, मग काय. तर तो म्हटलं की नियमाप्रमाणे प्रिन्सिपल एम्प्लॉयर जे असते, लेबर ऍक्ट प्रमाणे जे प्रिन्सिपल एम्प्लॉयर असते, आता प्रिन्सिपल एम्प्लॉयर कोण आहे, ते महानगरपालिका आहे. त्यांची जबाबदारी आहे हे सगळं जानकारी हासिल करण्याची की ठेकेदार कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा करत आहे का नाही, ईएसआयसीचे पैसे जमा करत आहे का नाही आहे, त्यांचं प्रोफेशनल टॅक्स ते भरत आहे का नाही आहे, आणि त्याच्यानंतरही त्याच्या महिन्याचं जे बिल असतं ते रिलीज करायचं. 4 वर्ष काही तसं झालं नाही. दर महिन्याला 3 कोटी 3.5 कोटी रुपये 4 कोटी रुपयेचं बिल ते पाठवायचं, महानगरपालिकामध्ये यायचं, अकाउंट्स ऑफिसरला पैसे द्यायचं, ज्यांची सिग्नेचर लागते सगळ्यांना. आणि खूप जबाबदारीने सांगतो मी, नाही तर सुभाष देसाई साहेब कोणत्याही अधिकाऱ्याला पोट दुखत असेल तर या कोर्टात माझ्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यासाठी. तुम्ही विकलेले लोक आहे म्हणून तुमच्या बाबतीत मी इतका ताकदीने उभा राहिलेला आहे आणि मी घाबरत नाही. जे भ्रष्ट लोक आहे त्यांच्या बाबतीत तर मी घाबरतच नाही. मग मी कमिशनरला सांगितलं की तुम्ही काय केलेलं आहे याच्या बाबतीत. तर त्यांनी मला पत्र दाखवले. आश्चर्य वाटेल की किती पत्र त्यांनी महानगरपालिके आयुक्तांना लिहिलेले आहे की आम्हाला जानकारी द्या, हे ठेकेदार पैसे भरत नाही आहे, तुम्ही त्यांचा पैसा का थांबवत नाही आहे, तुम्ही त्यांच्यावर काय ऍक्शन घेतलेलं आहे. पण काही घेणार नाही, कारण हे सगळ्यांना पॅकेट पोहोचवण्याचं काम जे आहे हे सगळे ठेकेदार करत आहे. आणि मी फक्त एका ठेकेदाराचा बोलत नाही, सगळे जे ठेकेदार आहे हे सगळे हेच धंदे करू राहिलेले आहे. मग मी लेबर कमिशनरला भेटलं आणि लेबर कमिशनरला हे सांगितलं की साहेब आपली जी जबाबदारी आहे ते कामगारांच्या बाबतीत आहे, ते कामगारांच्या रक्षणाच्या बाबतीत आहे, त्यांच्या विकासाच्या बाबतीत आहे. त्यांच्या कोणी शोषण करत नसेल त्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे सगळं बघण्याची, पण तुम्ही हे करत नाही. मग जे नवीन लेबर कमिशनर आलेले आहे, राऊत साहेब चांगला माणूस आहे, त्यांनी सांगितलं की साहेब मला काही टाइम द्या, मी आत्ताच रुजू झालेला आहे आणि मी हे सगळ्या ठेकेदारांवर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर केसेस रजिस्टर करतो. आणि चांगलं वाटलं जेव्हा त्यांनी मला लिस्ट पाठवली की या सगळ्या ठेकेदारांवर कोर्टामध्ये केस फाईल करण्यात आलेली आहे आणि महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांवरही केस करण्यात आलेली आहे. आता हे मागचं झालं. आता नवीन महानगरपालिकामध्ये काही 1,000-1,200 लोकांची नियुक्ती करायची आहे. त्याच्या बाबतीत पुन्हा एक नवीन टेंडर काढण्यात आला आणि टेंडरमध्ये असं टेंडर तयार करण्यात आला की एका जे आपला पसंतीचा जे ठेकेदार आहे त्यालाच ते टेंडर मिळावं म्हणून. आता टेंडरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किमान वेतन मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे कोणीही टेंडर भरू शकतं, जे काही एजन्सीज आहे. स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये, माझ्याकडे आहेही.
आता नियमाप्रमाणे सगळ्यांनी टेंडर भरायला पाहिजे होतं की किमान वेतन हे आहे करके. मग मी जेव्हा त्याच्या चौकशीमध्ये गेलं तर 3 एजन्सीजने महानगरपालिकेमध्ये अप्लाय केली. एक अशोक एंटरप्राइजेस आहे, ते ठाण्याची एक कंपनी आहे, एक गॅलेक्सी मल्टी सर्व्हिसेस आहे आणि तिसरी तीच महाराणा एजन्सी जे सध्या त्यांचा कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे. तर मी सगळं माहिती मागितली की हे 3 लोकांनी कशा प्रकारे टेंडर भरलेले आहे. नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे सगळ्यांनी टेंडर भरायला पाहिजे होतं, कारण हे त्यांना पगार हे द्यायचेच आहे, पीएफ भरायचंच आहे, ईएसआयसी भरायचंच आहे. मग जेव्हा मी त्याच्या डिटेलमध्ये गेलं तर एक उदाहरण सांगतो आपल्याला की सर्वात कमी रेट कुणाचा आला. तर महाराणा एजन्सी, एक उदाहरण म्हणजे ड्रायव्हरचा 3 एजन्सीज आले होते. ड्रायव्हरनी महाराणा एजन्सीने सांगितलं की मी ते ड्रायव्हरला 16,256 रुपये देणार, सगळ्यात कमी होतं. गॅलेक्सीने सांगितलं की मी 22,162 रुपये देणार आणि अशोक एंटरप्राइजेस त्यांनी सांगितलं मी 31,558 रुपये. म्हणजे एका ड्रायव्हरची पोस्टला एक कॉन्ट्रॅक्टर म्हणतो 16,000 रुपये, दुसरा म्हणतो की 32,000 रुपये. आणि सगळ्यामध्ये असंच प्रकारचं हे होतं. समजे जे क्लर्कची पोस्ट आहे त्या क्लर्कची पोस्टसाठी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर असू द्या किंवा सेक्युरिटी गार्ड असू द्या, हे सगळ्यांचे जेव्हा मी डिटेलमध्ये गेलं, त्याचं स्टडी केली, एक कमिटी अपॉइंट केली माझ्या वतीने, सगळं जे जाणकार लोक होते त्यांना हे सगळे डॉक्युमेंट दिले आणि मी म्हटलं की तुम्ही याच्या बाबतीत सखोल चौकशीमध्ये जा, बघा काय काय आहे, कशा प्रकारचं हे प्रकरण आहे. आणि ते दिवस रात्र 10 दिवस कंटिन्युअस ते माझ्या ऑफिसमध्ये बसलेले होते ते सगळे डॉक्युमेंट्स बघायला. मला हे सांगायचे आहे की महानगरपालिकेला ठेका कुणाला द्यायचा आहे हे तुमची जबाबदारी आहे. पण काय आहे की जेव्हा मला हे कळलं की एका पोस्टसाठी 16,000 एक कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आणि दुसरा म्हणजे 32,000 म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय फरक काय असणार आहे. तर मी हे जे अशोक एंटरप्राइजेस आहे त्याला विचारलं की बाबा एक कॉन्ट्रॅक्टरनी 16,000 म्हटलेलं आहे आणि तू त्याच पोस्टसाठी 32,000 रुपये म्हणतो. तर त्यांनी सांगितलं मला की साहेब, नियमाप्रमाणे टेंडरमध्ये असं लिहिलेलं होतं की मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे आपण टेंडर भरायला पाहिजे. त्यांनी ते नियमाप्रमाणे टेंडर भरला तर त्याचा रेट असा आलेला. मग गॅलेक्सीवाल्याला विचारलं की तू कशाला 22,000 रुपये म्हटलं, तर ते म्हटलं की साहेब मी नियमाप्रमाणे जे मिनिमम वेजेस ऍक्ट होतं. मी म्हटलं मग ते 16,000 रुपये, तर ते म्हटलं की नाही, त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच द्यायचं आहे म्हणून त्यांनी ते रेट लिहिलेलं आहे. आणि कारण महानगरपालिकेला माहित आहे की हे 16,000 पैकी ते पीएफ जमा करणार नाही, ते ईएसआयसी जमा करणार नाही, ते प्रोफेशनल टॅक्स जे आहे ते जमा करणार नाही. तर मी कमिशनरला भेटलो आणि कमिशनरला सांगितलं की साहेब हे असं का झालेलं आहे. आता अधिकाऱ्यांमध्ये काय गडबड आहे. एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यावर बोलतो की नाही ते कमिशनरांनी करून गेलेले आहे, मी काय करू. मी चौधरी साहेबांना सांगितलं की मागच्या कमिशनरने काही चूक केली असेल तर ते आपण सुधारणार का नाही, किंवा आपल्या खालचे जे अधिकारी आहे ते आपल्याला काही मिसगाईड करत आहे. हे घ्या सगळे डॉक्युमेंट्स, तुम्ही स्टडी करा, तुम्हाला ज्यांना द्यायचं आहे द्या. पण असं प्रकारे होत असेल की मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या कामगारांचा पीएफ तुम्ही जमा केलं नाही, ठेकेदाराला पैसे देऊ राहिले, तो ईएसआयचे पैसे भरत नाही, ते ठेका तुम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. ईएसआयसीचे पैसे म्हणजे काय असतं. हे गोरगरीब लोकांना जेव्हा मेडिकलचा त्रास होतो तर याच ईएसआयसीच्या पैशामधून ते ईएसआय हॉस्पिटलमध्ये जाऊन ते आपला इलाज करू शकतो. पण त्यांचे पैसेच तुम्ही भरणार नाही, त्या तुमचा ठेकेदार भरणार नाही, तर त्यांच्या परिवारातले जे लोक आहेत त्यांना काही आजार झाला असेल तर ते ईएसआय हॉस्पिटलचा फायदा घेऊ शकत नाही. फक्त तुमच्या हे लालचमुळे, काही पैशाच्या लालचमुळे हे इतकं सारे गोरगरीब लोकांना तुम्ही त्रास देत आहे. आता मी हे सगळं माहिती माझ्याकडे इकट्ठा केलेली आहे. मला हे गोरगरीब कामगारांना सांगायचे आहे की आता तुम्ही सगळं एकत्र आले तर तुम्ही फाईट करू शकेल.
उद्या समजा एका कामगारांनी गेला आणि सांगितलं ठेकेदाराला की माझी पगार का नाही देत आहे, तुम्ही पीएफ का नाही देत आहे, आणि ठेकेदारांनी सांगितलं की उद्यापासून यायचं नाही, तर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही संघटित व्हा. आणि दुर्दैव आहे की तुमचे नेते पण जे असते ते पण ठेकेदारांशी त्यांचीही हात मिळवणी असते. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही सगळं एकत्र या, नाहीतर पुढच्या 10 वर्ष तुम्ही असंच 8,000, 9,000, 10,000 मध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल की साहेब इतकं मोठे अधिकारी त्यांच्या सोबत आहे, इतके आमदार आहे, या जिल्ह्याचा खासदार तुमच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लढायला तयार आहे. तुम्ही 1 पाऊल टाका, मी 4 पाऊल पुढे टाकण्यास तयार आहे तुमच्यासाठी. माझं काही नाही आहे. मी तर कमिशनर साहेबांना स्पष्टपणे सांगितलेले आहे, ठेका कुणाला द्यायचा आहे तुम्ही द्या, पण ह्या सगळ्याची जबाबदारी जी आहे हे तुमच्यावर आहे. कारण प्रिन्सिपल एम्प्लॉयर तुम्ही आहे. तुम्ही हे सांगू शकत नाही की ठेकेदार भरत नाही तर मी काय करणार आहे करते. तुम्ही एम्प्लॉयर आहे. तुम्ही का ब्लॅकलिस्ट करत नाही अशा प्रकारच्या ठेकेदारांना? आणि फक्त महानगरपालिकेच्या बाबतीत बोलत नाही मी, MSEDCच्या ऑफिसच्या बाबतीत बोलत आहे. ज्या कलेक्टर साहेब बसत आहे त्यांच्या बिल्डिंगच्या खाली जे सेतू सेंटर आहे, त्या सेतू सेंटरचे कर्मचारी ते ठेकेवर आहे. किती पैसे त्यांना मिळते, कधी मिळते? मग लोक जाणार कुठे, तक्रार करणार कुठे? की तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेले IAS ऑफिसर ते आपल्या कर्मचाऱ्यांची आपली काळजी घेत नसेल, म्युन्सिपल कमिशनर IAS ऑफिसर ते आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत नसेल, तर हे कर्मचारी जाणार कुठे? आणि मी असं नाही आहे की मी फक्त असं हे लाईव्ह करून आता गप्प बसणार आहे. मी सगळ्या कामगारांना जे जे सरकारी हॉस्पिटल्समध्ये काम करत, सरकारी ऑफिसेसमध्ये काम करत आहे, ते कुणाच्याही ठेक्याच्या खाली काम करत असेल, महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये हे रॅमकी नावाची कंपनी आहे, त्याचे कामगारही तसंच प्रकारे त्यांचाही शोषण होत आहे. तर ते महानगरपालिका असू द्या, PWD असू द्या, घाटी असू द्या, MSEDCL असू द्या, सेतू सेंटरचे असू द्या, एकदा ठरवून आपण एक भव्य मोर्चा काढू तुमच्या हक्कासाठी, तुम्हाला ताकद देण्यासाठी. आणि त्या मोर्चाचं नेतृत्व मी करणार आहे. मी तुमच्या सोबत असणार आहे. आपण एक दिवस ठरवू. आपण ठरवू जानेवारीच्या 6 तारखेला कोणत्या एका फ्रायडेला आपण एक डेट ठरवून आपण त्या दिवशी डिव्हिजनल कमिशनर ऑफिस सोबत समोर आपण एक धरणा आंदोलन देऊ. 6 जानेवारीला दुपारी 3 वाजता आपण एक मोठा धरणा आंदोलन करू. आणि जे जे कंत्राटी कामगार आहे तुमच्या हक्कासाठी मी करत आहे, तुम्ही तिथे या, एक ताकद दाखवा. आणि मग बघा, जेव्हा तुम्ही ताकद दाखवेल तर सगळे हे जे अधिकारी आहे, जे पैसे घेऊन गप्प बसलेले आहे, तुमच्या हक्कासाठी लढत नाही आहे, तुमच्या हक्कासाठी काही बोलत नाही आहे, त्यांना राईट करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. पण तुम्हाला एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. तुमचा खासदार तुमच्या समोर, तुमच्या सोबत आहे. आणि मी हे सगळं मोठे मोठे अधिकारी जे आहे त्यांना हे सांगतो की मी ऑलरेडी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टमध्ये, की जे मेडिकल सर्व्हिसेसमध्ये जे रिक्रुटमेंट करायचं आहे, मेडिकल हॉस्पिटल्समध्ये जे गोरगरीब लोकांना दवाया मिळत नाही आहे, हॉस्पिटलमध्ये काही सुविधा नाही आहे, त्याच्या बाबतीत मी एक PIL फाईल केलेला आहे. आणि मी वकील नसूनही मी स्वतः ते केस हायकोर्टमध्ये लढत आहे. समजा काही अधिकाऱ्यांनी याच्या बाबतीत काही झोल करण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की अजून एक PIL मी फाईल करणार आहे. डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे. आणि या देशामध्ये न्यायप्रणालीवर आमचा विश्वास आहे, भरोसा आहे. मग न्यायालयात तुम्हालाही बोलावणार, ते कलेक्टर साहेब असू द्या, ते म्युन्सिपल कमिशनर असू द्या, MSEDCLचे चीफ इंजिनियर असू द्या, किंवा PWDचे चीफ इंजिनियर असू द्या, किंवा जे जे अधिकारी आहे, PF कमिशनरलाही त्याच्यामध्ये पार्टी करणार आहे, लेबर ऑफिसलाही त्याच्यामध्ये पार्टी करणार आहे की आपण काय काय याच्या बाबतीत करणार आहे. म्हणून मी सर्व कामगारांना हे विनंती करत आहे की आमचे कामगार नेते आता आम्ही ज्यांना नियुक्त केलेले आहे, काकासाहेब काकडे, त्यांच्याकडे किंवा माझ्याकडे, माझ्या ऑफिसला येऊन आपण आपलं रजिस्ट्रेशन करा. आपण 6 तारखेला एक भव्य मोर्चा
किंवा एक धरणा आंदोलन आपण ठेवू डिव्हिजनल कमिशनर ऑफिससमोर आणि त्यांच्याकडे जाऊन मी सगळे पुरावे घेऊन जातो त्यांच्याकडे आणि त्यांना सांगतो की साहेब आम्हाला काही कळत नाही याच्या बाबतीत, तुम्ही आम्हाला समजावून सांगा की हे काय चाललेलं आहे. एका अधिकाऱ्याला जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये विचारलं होतं की साहेब हे काय चाललेलं आहे, तर त्यांनी म्हटलं की साहेब आमच्याकडे पैसे नाही आहे, म्हणून आम्हाला अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टरला सामावून घेणं आम्हाला भाग पडतं. मी म्हटलं तुम्हाला कुठे 70 एम्प्लॉईज पाहिजे असेल तर तिथे 50 घ्या, पण जे 50 लोक काम करत आहेत त्यांना तर न्याय द्या ना. आता मला आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचा हे भ्रष्टाचार आहे महानगरपालिकेचा. 2017 मध्ये जेव्हा टेंडर काढण्यात आलं होतं लेबरचा, त्याच्यानंतर टेंडर एका एजन्सीला मिळाल्यानंतर, ते कोणत्या एजन्सी होती, महाराणा एजन्सीला मिळाल्यानंतर त्याच्यानंतर लगेच 250 कामगारांना पुन्हा विदाऊट टेंडर घेण्यात आलं होतं. हे कसं चालणार आहे की 250 लोकांचं. मी म्हटलं काय अशी अर्जन्सी काय होती, तर बोलले नाही 70 पिऊन पाहिजे होतं. पिऊन्स तुम्हाला 70 पाहिजे होते तर मग ते टेंडरमध्ये का नाही टाकले होते. आणि हे 250 लोक, आता हे जे सगळे लोकांनी हे एजन्सीकडून काम घेतलेले आहे ते असंच घेतलेले नाही आहे साहेब. हे दुर्दैवी याचं हे आहे की अनेक जेई आहे की ज्यांनी 25,000 कुणी दिले, 50,000 दिले, कुणी 1-1 लाख रुपये दिले ते जॉब घेण्यासाठी. नोकऱ्या नाही आहे. मी तर औरंगाबादला इतकी चांगली संधी आहे आता की आपल्याकडे इतके सारे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे, आपल्याकडे 6 मंत्री आहे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये. माझी तर विनंती आहे की हे सगळ्या मंत्र्यांनाही तुम्ही निवेदन द्या की साहेब आमच्यासाठी एका दिवसासाठी, एका तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी तुम्ही ते 6 जानेवारीचं जे आंदोलन आहे डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर, त्याच्यामध्ये तुम्ही पण सामील व्हा. मग तुम्हाला कळेल कोणी यायला तयार असेल, कोणी कामगारांच्या हक्कासोबत आहे आणि कोणी ठेकेदारांकडून त्यांचा फायदा घेत आहे, त्यांच्याकडून पॅकेट त्यांना रेग्युलर मिळत आहे. म्हणून मी आज हे एक लाईव्ह मध्ये आलं आणि माझे जे विचार होतं त्याच्या बाबतीत हे मी सगळं मांडलेलं आहे. माझी इच्छा हेच आहे की जे लोक काम करतं त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे आणि काहीही कारण नाही तुम्हाला घाबरण्याची की माझी नोकरी जाईल, मी कशा येऊ. अनेक लोक जेव्हा माझ्याकडे येतात तर अनेक असे असते की साहेब आम्ही एक तुमच्यासोबत फोटो घेऊ का. आणि 2-3 कामगार असे असतं की साहेब आम्हाला फोटोमध्ये येऊ नको द्या, ते मला नोकरीतून काढून टाकेल का. इतकी भीती. जे कष्ट करणारा, जे मेहनत करणारा माणूस आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची भीती निर्माण केलेली आहे फक्त काही पैशांसाठी. तर इम्तियाज जलील तुमच्या महानगरपालिकेचा किंवा कोणत्याही जे सरकारी दफ्तर आहे त्याच्या गेट समोर उभे राहून हे सगळ्या अधिकाऱ्यांसाठी भीक मागो आंदोलन पण करणार आहे. आणि जेव्हा मी तुमच्या ऑफिसच्या समोर येणार आहे तुमचं नाव पण स्पष्टपणे सांगणार आहे की कोणकोणत्या अधिकारी कोणकोणत्या एजन्सीकडून किती पैसे दर महिन्याला घेत आहे. माझ्या सर्व कामगार मित्रांना खूप खूप धन्यवाद आणि अपेक्षा करतो की आपण 6 तारखेला या आंदोलनाला या आणि नंतर आपण सगळं मिळून एक ताकद उभारून आपण आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी लढू. धन्यवाद. खूप खूप